बीएससी ही भारतातील सगळ्यात जुनी स्टॉक एक्सचेंज आहे. मग एनएससी ची गरजच का पडली आणि आजही बीएससी वर एनएससी पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड का आहेत? बीएससी म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. एनएससी वर बायर आणि सेलर यांच्या ऑर्डर्स मॅच केल्या जातात, पण बीएससी सुद्धा अगदी सेम हेच काम करते. बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ही 1875 मध्ये स्थापन झालेली भारतातली सगळ्यात जुनी एक्सचेंज आहे. म्हणजे आज आपण ज्या स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स बाय आणि सेल करतो त्याचा भारतातला हा एक खूप जुना भाग आहे. पण मग एनएससी ची गरजच का पडली? आता एक प्रश्न, जर बीएससी आधीपासूनच होतं तर एनएससी ची गरजच का पडली असेल बरं? त्याचं कारण आहे 1990च्या दशकात इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स होत होते. ट्रेडिंग अधिक ट्रान्सपरंट, इफिशियंट आणि टेक्नॉलॉजी बेस करण्याची गरज होती आणि म्हणून 1992 मध्ये एनएससी ची स्थापना करण्यात आली आणि 1994 मध्ये एनएससी ने फुल्ली इलेक्ट्रॉनिक स्क्रीन बेस ट्रेडिंग सुरू केली. म्हणजे बीएससी जुनी होती पण एनएससी ने टेक्नॉलॉजी बेस्ड ट्रेडिंगला मोठ्या प्रमाणावर पुढे आणलं. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, एकाच कंपनीचा शेअर एनएससी वर 500 रुपयाला आणि बीएससी वर 501 रुपयाला असा दिसू शकतो का? हो, नक्कीच दिसू शकतो. कारण एनएससी आणि बीएससी हे दोन वेगवेगळे स्टॉक एक्सचेंजेस आहेत. दोन्ही एक्सचेंजेसवर बायर आणि सेलर या दोघांच्या ऑर्डर वेगवेगळ्या असतात. म्हणून काही क्षणांसाठी एकाच शेअरची प्राइस थोडी वेगळी दिसू शकते, पण हा फरक सहसा खूप मोठा किंवा कायमचा राहत नाही. कारण ट्रेडर्स त्या प्राइस डिफरन्सचा फायदा घेण्यासाठी आर्बिट्राजचा वापर करतात. पण आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मार्च 2026च्या आकडेवारीनुसार बीएससी वर जवळपास 5955 कंपनीज लिस्टेड आहेत, तर एनएससी वर सुमारे 2978. म्हणजे बीएससी वर कंपनी जास्त आहेत, पण याचा अर्थ बीएससी वर ट्रेडिंग सुद्धा जास्त होतं असं अजिबात नाही. आणि इथेच बीएससी आणि एनएससी मधला सगळ्यात इंटरेस्टिंग फरक सुरू होतो. म्हणजे बीएससी ही भारताची जुनी स्टॉक एक्सचेंज आहे आणि एनएससी नंतर आली, पण एनएससी ने इलेक्ट्रॉनिक आणि नेशन वाईड ट्रेडिंगला मोठ्या प्रमाणावर पुढे आणलं. आज दोन्ही एक्सचेंजेसवर शेअर्सची खरेदी विक्री होते, पण लिस्टिंग आणि ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी दोन्ही ठिकाणी सारखी नाही. मग आता खरा प्रश्न असा पडतो, एनएससी आणि बीएससी मध्ये नेमका फरक काय? कंपनीज बीएससी वर जास्त असून ट्रेडिंग एनएससी वर जास्त का होत? आणि सर्वसामान्य इन्व्हेस्टरने शेअर बाय करताना एनएससी निवडायचं की बीएससी, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून